बीडमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या अनधिकृत घरावर बुलडोझर, वनविभागाची धडक कारवाई तर खोक्या असो वा बोक्या सर्वांना ठोकणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा कठोर कारवाईचा इशारा। विधानसभेत प्रश्न न लावण्यासाठी विरोधी पक्षाच्या आमदारांकडून पैशांचा व्यवहार, भाजपा आमदार परिणय फुकेंचा गंभीर आरोप, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांना कमी निधी मिळाल्यानं नाराजी, सर्व सेना आमदार घेणार एकनाथ शिंदेंची भेट, तर ही वेळ यायला शिंदेच जबाबदार, विजय वडेट्टीवारांची टीका। राज्य सरकारचा पुरस्कार मिळालेल्या बुलढाण्यातील युवा शेतकऱ्याची आत्महत्या, खडकपूर्णा धरणातनं शेतीला पाणी मिळत नसल्यानं उचललं टोकाचं पाऊल, राज्य सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मागणी। होळीच्या सणाला मुंबईच्या कोळीवाड्यामध्ये डीजे आणि लाऊडस्पीकरवर बंदी का? आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारच्या नावानं शिमगा, तर महायुतीच्या नेत्यांची ठाकरेंच्या नावानं प्रत्यारोपांची बोंब। होळीनिमित्त मुंबईकरांसाठी पोलिसांची नियमावली, अनोळखी व्यक्तीला रंग लावल्यास, फुगे फोडल्यास कारवाई होणार, जबरदस्ती वर्गणी मागणाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा बडगा। यवतमाळच्या वणीमध्ये भटक्या कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त। गंगेनंतर आता गोदावरीच्या पाण्यावरनं वादंग, गोदावरीतील पाणी पिण्यायोग्य, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा, तर पाणी पिण्यायोग्य नसल्याचं पुढारी न्यूजच्या रियालिटी चेकमधनं उघड। राज्यभरात होळीचा उत्साह, गावोगावी प्रथा पाळत होलिका दहन, मुंबईतल्या कोळीवाड्यांमध्ये पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी, कोकणातही शिमगोत्सवाची धामधूम।